अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी पावसाला उशिरा सुरुवात झालेला आहे आणि पर्जन्यमान देखील यावर्षी कमी राहणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। त्यामुळे मग आता यावर्षी या खरीप हंगामामध्ये पेरणी करीत असताना या पडलेल्या पाण्याचा व्यवस्थितपणे उपयोग पिकासाठी व्हावा म्हणून BBF यंत्राद्वारे माळेगाव शिवारामध्ये तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने या ठिकाणी प्रयोग या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या ठिकाणी BBF यंत्रानं जी रुंद स्तरी ओरंपा पद्धत आहे त्या पद्धतीनं पेरणी करायची म्हणजे पावसाळ्यात ज्यावेळेस पिकाला ताण असेल त्यावेळेस ते मुरलेलं पाणी पिकासाठी वापरता येईल आणि ज्यावेळेस म्हणजे जास्त पाऊस होईल त्यावेळेस पाणी त्या स्तरीच्या माध्यमातून वाहून जाईल। अशा प्रकारचं BBF नावाचं तंत्रज्ञान पेरणीच्या संदर्भात आलेलं आहे। ते माळेगाव शिवारामध्ये कृषी सहाय्यक या ठिकाणी उपस्थित असणारे कमलाकरजी राऊत आणि या पाटील साहेब या ठिकाणी याचे आत्माचे पाटील साहेब आहेत यांच्या सहकार्याने यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पेरणी संपन्न होते। तर या पेरणीच्या या BBF यंत्राद्वारे पेरणी केल्यानंतर होणारा फायदा आणि त्याच्या संदर्भात पाण्याचं होणारं योग्य नियोजन व्यवस्थापन याच्या संदर्भात पाटील साहेब आणि कृषी सहाय्यक राऊत साहेब हे आपल्याला याविषयी माहिती सांगणार आहेत। त्या राजाभाऊ देवकर शेतकरी या ठिकाणी आहेत, त्यांच्या शेतामध्ये हा प्रयोग सुरू आहे। तर याबाबत कृषी विभागाचे कमलाकरजी राऊत आणि पाटील साहेब यांच्याशी आपण त्यांच्याकडनं या BBF यंत्राच्या पेरणीची माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी सहाय्यक कृषी अधिकारी कमलाकर राऊत, माळेगाव सज्जा या अंतर्गत आत्मा अंतर्गत नैसर्गिक शेती मिशनच्या प्रकल्पात आपण एक 25 एकर प्रात्यक्षिक करायला लागला ह्याच्याबद्दल BBF बद्दल। तर ह्याच्यामध्ये काय होतं आहे, BBF पेरणीमध्ये जर जास्त पाऊस झाला तर ह्याची सरी निघणार आहे, सरीतून पाणी निघून जाईल आणि कमी पाऊस झाला तर जे पाणी मुरलेलं आहे ते ह्याच्यामध्ये ह्या सरीमध्ये ते तसंच ही होऊन झाडांना त्या मुळांना फायद्यात येईल। पेरणीमध्ये बियाणं कमी लागेल, एक 20 ते 22 किलोच बियाणं लागेल आणि उत्पन्नात 15 ते 20% वाढ होणार आहे। आणि ह्याच्यामध्ये काय होईल की ह्याचे नाले पडलेले आहेत ह्याच्यामुळे हवा खिळती राहणार आहे, त्याच्यामुळे पिकाची वाढ जोमदार होणार, जास्तीचं पाणी निघून गेल्यामुळं मूळकूज होणार नाही। पाटील साहेब आपण काय सांगाल याच्या बाबतीत? BBF तंत्र हे अतिशय शेतकऱ्यांना फायदेशीर आहे। याच्यामध्ये आपल्या पेरणी खर्चामध्ये बचत होणार आहे, त्याचबरोबर जे पावसाचं जास्तीचं पाणी आहे ते जास्तीचं पाणी त्या नाल्यावाटे वाहून जाणार आहे आणि जर पावसाचा ताण पडला तर हे सरीमध्ये जो ओलावा आहे तो पिकाला चांगल्या पद्धतीने उपयोगी होईल आणि पिकाची जोमदार वाढ होईल। त्याचबरोबर जी आपल्याला मशागत करायची आहे, उदाहरणार्थ फवारणी असेल तर ते फवारणी करत असताना आपल्याला त्या सरीमधून चालता येईल, चांगल्या पद्धतीनं स्प्रे होईल आणि पिकाची जोमदार वाढ होऊन उत्पादनामध्ये यामध्ये वाढ होते। अशा पद्धतीनं BBFचं तंत्र अतिशय शेतकऱ्यांना फायदेशीर आहे। आज ज्यांच्या शेतावरती आपण ही पेरणी करीत आहोत ते देवकर भाऊ या ठिकाणी आहेत। भाऊ काय सांगाल या शेतीविषयी तुम्ही? आता ही जी नवीन पेरणी पद्धत या ठिकाणी राबवली आहे याच्या बाबतीत काय माहिती सांगितली तुम्हाला कृषी विभागाने जेणेकरून तुम्ही तयार झालात या पद्धतीच्या पेरणीला? खत बी त्याला ते औषध हे लावून पेरणी करायला लागलो। पण काय फायदा सांगितला तुम्हाला या पद्धतीचा? उत्पन्न जास्त निघाल म्हणजे कोणाचं पाहिलं होतं मागच्या वर्षी तुम्ही? नाही बघितलेलं, आम्ही नवीनच करायला लागलो। बरं, मग काय वाटतंय तुम्हाला आता या सक्सेस होईल? चांगलं व्हायला लागलं, ऐकून आहेत या पद्धतीविषयी? कृषी विभागाने माहिती दिली तुम्हाला? चांगले म्हणून तर पेरायला लागलो। हा, तर किती एकर क्षेत्रावर आज अशी पेरणी करणार तुम्ही आता? ही 1 एकर आहे माझं। गावामध्ये काही शेतकरी असतील ना आणखी? 25 एकरवर करायला लागले तर हा, पण आता सध्याला हे माझं 1च एकर आहे। बरं, किती दिवसापासून शेती करताय आपण? लय दिवस झाला आता, 30-35 वर्ष झालं शेती करत। काय आधी दुसरा काय उद्योग करत होतात का आपण? करत होतो ड्रायव्हरचा। ड्रायव्हर कुठे? लक्झरी रोड पुण्याला। हा, आता 10-15 वर्ष झालं शेतीच करतो। बरं, आणखी कुणी शेतकरी आहेत का अशा पद्धतीने पेरणी करणारे? काय सांगाल तुम्ही? हे BBF शेती आहे, सेंद्रिय पद्धतीने शेती केली जाते, ह्याला उतार चांगला येतो। पुन्हा सरी ओरंबा पद्धतीने ह्याची पेरणी केली जाते आणि ह्याची मूळकूज होत नाही। पुन्हा फवारणी करताना आपल्याला मधल्या पट्ट्यामध्ये फिरता येतं, असं फिरता ह्याच्यापासून लोकांना नैसर्गिक पश्चिम पूर्व अशी पेरणी असल्यामुळे हवेच्या दिशेने बी चांगली हवा किंवा खिळती राहते, ह्याच्यामुळे आपल्या पिकाला उतार पण चांगला येतो आणि
काढणीसाठी ही ती पण चांगलं आहे. हे असं फवारणी याचे वगैरे फायदा- त्या जागेत न करता येते हा फवारणी सर्पदंश करता वगैरे येते. व्हायची काय भीती राहत नाही त्याच्यामुळे. एकदम ही पद्धत चांगली हा. आहे. उताराला पण चांगलं आहे. जिथं 10 क्विंटल निघतं तिथं 12, 13, 14 क्विंटल असं उतार येतो ह्या जास्त पद्धतीत. उतार येतोय. हा तुम्ही देखील पेरणी या पद्धतीने करणार हा, आहात. हा, ह्याच पद्धतीनं पेरणी करणार आहे. ही चांगली आहे पद्धत. काय अशीच कोणी पण अशीच पद्धत करावी. उतार चांगला येतो, बी कमी लागतंय. होय. ही सारी पद्धत ही सेंद्रिय रासायनिक नाही. ही सेंद्रिय हा पद्धती सेंद्रिय पद्धत. आपण काय सांगाल? असे जास्त पाणी झालं तर पाणी निघून जातं. चांगलं आहे पेरणी. चांगले आहे या हा, पद्धती. चांगली आहे. आम्ही राऊत साहेब, पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 25 जण करीत आहोत. बरं. आपलं 100 एकर टार्गेट आहे या वर्षीचंच हे करायचं, BBF पेरणी खाली क्षेत्र आणायचं. कृषी विभागाकडून या शेतकऱ्यांना काही अर्थसहाय्य किंवा काही कुठलं अनुदान वगैरे आहे का? सध्या आपण काय केलेलं आहे, प्रति शेतकरी एक 25 किलो बियाणं आपण दिलेलं आहे आणि पेरणीसाठी त्यांना 1000 रुपये आपण देत आहोत. पेरणीसाठी नगदी रक्कम समजा रक्कम जे 1000 किंवा रुपये आपण- यंत्रासाठी हा, लागणारे लागणार. ट्रॅक्टरसाठी वगैरे हा. आणि बियाणं तुमच्या विभागाकडून दिले बियाणं आणि ट्रायकोडर्मा हा. आणि जैविक खतं आम्ही दिलेली जैविक खतं नैसर्गिक शेती असल्यामुळं हा. रासायनिक खतं नाही नाही, आहेत. जैविक खतं दिलेली आहे. किती या शेतीमधून आता एकरी उत्पादन अपेक्षित आहे आपल्याला? तुलनात्मक दृष्ट्या काय सांगता येतं? तुलनात्मक दृष्ट्या जो साधा प्लॉट आहे आणि जो BBF प्लॉट आहे याच्यामधलं एक 15 ते 20% BBFचं उत्पन्न वाढतंय त्याच्यामध्ये. आता वेळोवेळी हे पीक शेवटपर्यंत काढणीपर्यंत आपलं मार्गदर्शन राहणार आहे हा, शेतकऱ्यांना. मार्गदर्शन राहणार आहे, शेती शाळा घेणार आहेत आम्ही याच्यातून.